नमस्कार मित्रांनो, आज आपण एका भन्नाट व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत, ज्यांनी काय केलं माहितीये. सिनेमात खलनायकही झाले, नायकही झाले, पोलीस झाले, नेते झाले आणि या सगळ्यांच्या जोडीला निसर्गाचे रक्षक झाले. होय, मी बोलतोय आपल्या लाडक्या अभिनेते, निर्माता, पर्यावरण सेवक सयाजी शिंदे यांच्याबद्दल. त्यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, मेहनत, यश आणि प्रेरणादायी संदेश यांचं सुंदर मिश्रण आहे. आणि तो संदेश एकच, मनात ठरवलं तर अशक्य काहीच नाही. तर चला सुरुवात करूया सयाजी शिंदे यांच्या अफलातून प्रवासाला. सयाजी शिंदे यांचा जन्म 13 जानेवारी 1959 रोजी सातारा जिल्ह्यातील वेलेकामठी या गावात झाला. एक साधं शेतकरी कुटुंब. गावात वीज आली ती सुद्धा 1981 मध्ये. लहानपणापासूनच घरची परिस्थिती अवघड होती. अभ्यासाबरोबरच त्यांनी छोट्या मोठ्या कामात आई वडिलांना मदत केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या सिंचन विभागात वॉचमॅन म्हणून काम केलं. पगार फक्त 165 रुपये. रात्रभर ड्युटी आणि दिवसा अभ्यास, पण मनामध्ये एक वेगळीच ज्वाला होती, अभिनयाची ज्वाला. महाविद्यालयीन काळातच त्यांनी नाटकं सुरू केली. सुनील कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखालील पहिलं नाटक त्यांचं पदार्पण ठरलं. कोटभर पाणी, चतकोर भाकरी, पावसाचा गंध यांसारखी अनेक नाटके त्यांनी केली. पण त्यांना खरी ओळख मिळाली झुलवा या नाटकामुळे. या नाटकामधून त्यांचा अभिनय, संवादफेक आणि दमदार व्यक्तिमत्व लोकांच्या लक्षात आलं. याच नाटकांच्या जोरावर त्यांना पुढे मराठी चित्रपटाची दारे उघडली. 1978 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्या चित्रपटांपैकी अबोली लक्षवेधी ठरला. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा प्रवास मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, इंग्रजी अशा 9 पेक्षा जास्त भाषांमध्ये पोचला. त्यांचे मराठी चित्रपट अबोली, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, डांबीस हे चित्रपट खूप गाजले. तर घर बंदूक बिर्याणी या 2023 मध्ये आलेल्या चित्रपटासाठी त्यांना फेवरेट विलन पुरस्कार मिळाला. त्यांचे गाजलेले काही हिंदी चित्रपट: शूल मधील बच्चू यादव ही भूमिका लोकांच्या मनात कोरली गेली. कुरुक्षेत्र, वास्तुशास्त्र, सरकार राज, संजू, अंतिम द फायनल ट्रूथ हे त्यांचे काही गाजलेले हिंदी चित्रपट आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी बरोबरच तमिळ व दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये आपलं नाव कोरलं. भरती या चित्रपटातील महान कवी सुब्रमण्यम भारतीची भूमिका तर खूपच गाजली. त्यावेळी त्यांना तमिळ भाषा माहीत नव्हती, तरीही त्यांनी जबरदस्त अभिनय करून राज्य पुरस्कार मिळवला. नेनोक डाईन या चित्रपटाच्या वेळी त्यांनी केवळ खलनायकच नाही तर नायक, भावनात्मक भूमिका, विनोदी व्यक्तिरेखा सगळं सहजतेनं साकारलं. त्यांचा आवाज, चेहऱ्यावरील भाव आणि अभिनय शक्तीमुळे ते कोणत्याही पात्रात फिट बसतात. त्यांना अबोली या चित्रपटासाठी 1995 मध्ये फिल्मफेअर मराठी बेस्ट ॲक्टर हा अवॉर्ड, तर शूल या चित्रपटासाठी फिल्मफेअर बेस्ट विलन नॉमिनेशन, तसेच भरती या चित्रपटासाठी तामिळनाडू राज्य पुरस्कार आणि घर बंदूक बिर्याणी या चित्रपटासाठी फेवरेट विलन हा पुरस्कार देण्यात आला. असे अनेक सन्मान आणि अनेक पुरस्कार त्यांना त्यांच्या दमदार अभिनयामुळे मिळालेले आहेत. आजवर त्यांच्या नावावर शेकडो चित्रपट आणि असंख्य सन्मान आहेत. सयाजी शिंदे हे केवळ अभिनेता नाहीत, ते खरे पर्यावरण योद्धा आहेत. त्यांनी सुरू केली एक अद्वितीय संस्था, सह्याद्री देवराई. उद्दिष्ट: उघडी बोडकी डोंगर मोकळ्या माळरानावर पुन्हा जंगल उभा करणं. वृक्षारोपण अभियान, वृक्ष संवर्धन, गावोगाव वृक्ष संमेलन आयोजित करून जनजागृती. बीड जिल्ह्यात झालेलं पहिलं वृक्ष संमेलन ही मोठी पायरी ठरली. त्यांनी असे अनेक उपक्रम केलेले आहेत. त्यांचं ब्रीदवाक्य, एक झाड लावणं म्हणजे भविष्यासाठी एक श्वास वाचवणं. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो झाडं लावली गेली आहेत. शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था सगळ्यांना या मोहिमेत सामील करून घेतला आहे. वृक्ष हे केवळ हिरवाईसाठी नाहीत, तर माती,
पाणी, हवा आणि पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. सयाजी शिंदे यांचं काम हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणा आहेत. गावातलं साधं बालपण, आर्थिक अडचणी, वॉचमॅनचं काम, नाटकातील संघर्ष या सगळ्यातून ते पुढे आले आहेत. आज ते मोठे अभिनेते आहेत, पण तरीही साधेपणा जपतात. त्यांचा संदेश सोपा आहे. तुम्ही किती मोठे कलाकार झालात हे महत्वाचं नाही, तुम्ही समाजासाठी काय केलं हे महत्वाचं आहे. ते तरुणांना नेहमी सांगतात, मेहनत करा, चिकाटी ठेवा आणि समाजासाठी थोडंफार योगदान द्या. आजही सयाजी शिंदे नवनवीन चित्रपटांमध्ये काम करत आहेत. 2023 मध्ये पाहिजे जातीचे या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली. पर्यावरण चळवळीला पुढे नेण्यासाठी ते गावोगाव मोहीम राबवत आहेत. 2024 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून समाजकारणाचीही दिशा घेतली आहे. मित्रांनो, सयाजी शिंदे यांचा प्रवास हा फक्त एका अभिनेत्याचा प्रवास नाही, तो एका माणसाचा प्रवास आहे, ज्याने स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काम केलं. त्यांच्याकडून आपण शिकतो की कला आणि समाजसेवा या दोन्ही एकत्र चालू शकतात. मग चला आपणही एक झाड लावूया, एक चांगलं काम करूया आणि त्यांच्यासारखं समाजासाठी जगण्याचा संकल्प करूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा आणि आयुष्यात पुढे जात राहा. धन्यवाद.